मला एकच सांगा, आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये. मी मराठा आहे, मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते, किती दिवसांनी यश येतं. परंतु ह्या माणसाची जी अक्कल शून्यता आहे. आम्ही काय आरोप केले होते? आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता. हे कसं चॅनेल लावलं, लोकांनी का डोक्यावर घेतलं, सगळ्या मीटिंग. मग मी प्रश्न विचारला ना, लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मीटिंग घेतली? का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मीटिंग घेतली? काल परदेशी आपण कोणीतरी विचारलं चॅनेलवाल्यांनी, काय उत्तर दिलं होते? नाही जरांगीने काय उत्तर दिलं माहिती का? बंद दाराच्या आड का मीटिंग घेतली? ते म्हणले मला गार वाजत होतं. अरे तुला लाड रक्कम नाही आला मग गार वाजत होतं? हा, तुझ्या अंगावर 24 तास जो रग असतो ते न्यायचा ना, गार वाजत होतं. हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना, त्यांना नाही गार वाजत? त्यांनाही गार वाजतं. आणि तू उत्तर आहे त्याचं आपल्याकडे रेकॉर्डेड आहे ते उत्तर, गार वाजत होतं. मग गार वाजत असताना ठीक आहे, गार वाजत, मग मीडियावाले का आत्मा नेले तुम्हाला? आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली? काय डील झाली? काय डील झाली? उत्तर द्यावं लागेल. 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला. जसा एखादा नवरदेव येतो, एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे, दुरून काय सांगतो मला कपडाच पाहिजे, गाडीच पाहिजे, रुसून बसतो मी, कपडेच नाही घालणार, हेच नाही, रुसून बसला हा. वाश 36 तास वाशीत होता. 36 तास कशासाठी? काय काय डील चालू होती? नीट ऐका. माझं सगळ्या मराठा बांधून मला किती शिवेल, मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही. माझ्या भोळे येतं माझे लोक मराठा, त्यांना फार भावनिक येतं. भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भडकवायचा आणि बुद्धीचा. माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं, पण एकानं शिंदन लाईन मला उत्तर नाही दिलं. महाराज तुमचं हे चुकलं बरं का. मी आज पुरावा समोर सादर केला, एक लाईन चुकली. माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की 14 तारखेची जी कोट्यवधी लोकांची सभा बसली होती, त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी 6 मागण्या केल्या. 6 कोटी लोक आले. काय जे असतील तुम्ही आकडे काही पेपर कोटी सांगितलं, काही लाख सांगितलं. तुम्ही सांगितले इतके लोक होते, इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं. त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या. काय मागणी होती? 14 तारखेच्या सभेमध्ये तुम्हीच ऐका, आता मी सांगतो. कोपर्डीच्या ताईच्या जे आहेत ते आरोपी, त्यांना फाशी झाली पाहिजे. ही मागणी कोणाकडे करावी? मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मग हे सरकारला मागणी करावी. कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही? कोणाला मागणी करावी? सरकारला फाशी द्या. सरकार काय पत्र काढीन का? या आरोपींना फाशी द्या. फाशी द्यायची सही कोण करीन? न्यायालय करीन. अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही. पुढे जाऊन सांगतो, मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलंय. मला सांगावंच लागेल, कारण माझ्यावर इतके घाणेरडे आरोप झालेत, अतिशय घाणेरडे आरोप झालेत. दर 10 वर्षांनी राज्य मागासवर्ग आयोगातील एक कलम आहे, 5 नंबरचं कलम असेल बहुतेक, कलम नंबर माझ्याकडून मागं पुढे होईल. त्यात असं सांगितलंय की दर 10 वर्षांनी सर्वे करावा. ज्या जाती प्रगत झाल्या असतील त्या जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. 319 जाती येतात कुणबी प्रवर्गामध्ये, 319% 319 जाती येतात. खरं सांगा मला, या 319 जातीमध्ये सगळ्यात प्रगत जात कोणती आहे? कोणती जात प्रगत आहे? तपास जर केला ना, सर्वे जर केला ना, मराठ्यांनो, कुणब्यांनो, पहिलं आपलं आरक्षण जाईल. हे काय मागणी करतायत? ह्या गोष्टीमुळे आम्ही तळतळ ना. आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला, मागण्यात अशा चालू झाल्या का आरक्षण जाईल, अशा खूप येतं, खूप प्रचंड येतं. या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो. तुम्हाला तर अजून तर खूप काही सांगायचं. यांच्या 2017च्या मागण्या काय होत्या? 2017ला काय मागणी केली ती? माझ्यावर आरोप करतात ते, तुमचा काय संबंध. हा, 2017 साली 4255 2017 माननीय नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं. आरक्षण दिलं. ते आरक्षण आम्हाला द्या. म्हणजे काय? ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या. ही मागणी कोणाची आहे? हे आवाज कोणाचा? ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी.
सगळ्यांना, हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय. आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत. काल माझ्यावर हल्ला झाला, हे पोलीस बांधव होते, मी मुंबई पोलिसाचे आभार मानतो. ते जर नसते तर मी जीव माझा गेला असता तिथं. बिलकुल. अहो जरांगे, कसं आहे या आंदोलनामध्ये, जरांगेपासून आंदोलन सुरू होतं, जरांगेच नेता, जरांगेपासून सुरू होतं आणि जरांगेपर्यंत संपतं. तोच एकमेव होलसेल माणूस आहे. दुसरा तिसरा तुम्ही प्रवक्ता पाहिला का? जरांगे पाटलांच्या वतीने कोणी प्रवक्ता पाहिला का? कधी एखादा वकील पाहिला का? कधी एखादा अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का? नका द्या नाव. कोणी पाहिलं का? कोणी टीम वर्कनी, शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीम वर्क होतं. 8 मंत्री होते, त्याच्या खाली सरदार होते, मावळे होते, किल्लेदार होते, गडकरी होते, फडणीस होते. ते फडणीस म्हणजे वाकणीस होते, कारखानीस होते, सगळे नाव तुम्हाला हातभर सांगन. इतकी सगळी प्रशासन होतं. शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं. काय ध्येय शिवाजी महाराजांचं? तत्वज्ञान ठरलेलं होतं. सर्वांस पोटाशी लावावे, हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. टीमवर्क आहे, म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला. आमच्या साहेबाचं कोण आहे? टीमवर्कचा पत्त्याच नाही. तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे. आज हे तर उद्याचे, तर परवाचे, तर तरवाचे. महाराज, मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप, म्हणून माझी मागणी आता की माझी मागणी, मी बलात्कार केला, जरांगेने आरोप केला, मी विनयभंग केला, आणि त्या महिला आरोप केला ना तू. मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे, मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले? आपण विचारा, तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का? की बुवा मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाऊलीतून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले? मलाही बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणाला तू आंबडचा आमदार बनव, कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही. आमची संस्कृती ती नाहीये. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात, 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे, मी जाणार आहे. ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्सकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा, रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं. यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो. तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात. एकाही गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येतं. दमनची दारू आणली, ट्रकमधून उडी मारली, कोणाला गुतावलं, माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. जरांगे, सुटणार नाही तू. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले, मेले आयुष्य किती. मी चुकलो तर मी माझा जाईन. तुझ्यावर 420चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची, आबरू नुकसानीचा दावा कर. हे तुला मी आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन. मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीचे विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला. आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं 5 स्टार, मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं. माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत. सगळे पुरावे माझ्याकडे येतं. तू काय मला, अरे सामान्य माणूस, आम्ही तुकोबारायचे वारकरी येत ना. तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना, अशा 50-100 रेकॉर्डिंग याचे माझ्याकडे येतात. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं. वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं, 10 तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला. तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वास पात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर
डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन, आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं, आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब, तुम्हीच साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द आहेत? का पलटी आणली, का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा, जरांनी विश्वास नाही, माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅप कळतं? ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालतात? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालतात. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे ह्याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं, काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य सत्य आहे. अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले आहेत. तो म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे. मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता. मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहित नाही, मला ते काही सांगायचं नाही, काय नाही. माझी विनंती, माझी विनंती, आता माझी मागणी ह्याच्यातली, माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आणि आव्हाने. माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी 40 लाख रुपये घेतले, असे आरोप केले. मी नार्को अॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे. आणि मी जरांगेवर जे आरोप केले, तुम्ही ज्या डील केल्या, जे जे काही आरोप केले, तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे, पारदर्शक आहे, पारदर्शक आहे. तुम्ही पण यावं. तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को अॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात. मी तुमच्याशी, तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले, मी कधी तयार आहे. तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात. जरांगे पाटील म्हणतात आपल्या बोलण्याला फारसं महत्त्व देण्यासाठी देऊ नये किंवा काय नाही असं ते म्हणतायत. का म्हणतात ते असं? माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये? मी त्यांना प्रश्नच विचारत होतो ना आपल्या समोर साहेब. म्हणजे माझ्या बोलण्यात मला काही किंमत नाही का? मी मगाशी सांगितलं, ज्या पिटिशनमुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला, ते पिटिशनची कॉपी आपल्याला देतो. ते पिटिशन आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे, ते ऐकून दाखवलं तुम्हाला. माझ्या बोलण्याला किंमत नका. आमच्या नंतर आलेत तुम्ही, आमच्या नंतर आलेले आहेत, किंमत नका देऊ. म्हणजे कशी? तुम्ही आमच्यावर काही आरोप करा, तुम्ही असं मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्यावर काही आरोप केले, ते पण ठीक आहे. गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे. राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब. हो साहेब, त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केलेत? 40 मिनिटं. का? एखादा म्हणायला पाहिजे, पहिलेच वाक्य म्हणायला पाहिजे, कोण आहे ते मला नाही माहिती, खतम करा. किती खर्च केले, किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. मी नाही येणार उद्या. इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं, षडयंत्र केलं, त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे. आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे. जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे, याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज, ज्या समाजाने तुला देव केलं, तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारेल. ही वस्तुस्थिती आहे. उद्या दिसन तुम्हाला काय आहे काय नाही. असं त्यांनी इथं आले माझ्याकडे, ते मला म्हणजे चर्चा करायची. आमचे सहकारी काही पोलीस होते, चर्चा झाली, त्यांचं झाटा. का जरांगे साहेब तुम्ही उत्तर द्या ना, का मारता बरं? बरं तुम्हाला मारायचं तर तुम्ही एक काम करा, समोर या, इथं तुम्ही बसा, इथं मी बसतो, इथं आपण दोघं बसू. आणि जर मी चुकलो, माझ्याकडचे पुरावे तथ्यहीन असले तर मी इथं फाशी घेऊन मरतो माझा एकटाच. काही तुम्ही सांगता ती शिक्षा, नाक घासून माफी मागून समाजाची मी. पण जरांगे तुम्ही या, हे आंदोलन भयकलेलं आहे. अरे म्हाताऱ्या माणसाला रस्त्यावर आणून बसा, तुझ्या मागे तरुण यायना ना. काय लोक कमी झाले? अंतरावलीची जी सभा, लाखोंची सभा होती, ती सभा कमी झाली बीडला. आपल्या सगळ्यांना माहिती, पत्रकार बांधवांना, सुज्ञ लोकांना माहिती, वाशीमध्ये किती लोक होते, पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोक होता. पण कसं आहे, आता मराठा समाज आहे बाबा, एवढे लाख लोक आलते, तेवढे लाख लोक आलते.
ठीक आहे, आम्हालाही बरं वाटतं, कारण मराठा समाजाला लय मोठं मोठं दाखवलं त्याला बरं वाटतं. खरं अंतःकरणात त्याला माहिती किती लोक आले, किती लोक निघाले होते हे त्यालाही माहिती. किती लोक आले, कमी कमी झाली, तरुण येत नाहीत. मी जी मांडणी केली प्रचंड ट्रोलिंग झालं, पण त्याबरोबर प्रचंड समर्थन सुद्धा मला मराठा समाजातून आलं. महाराज, विवेकी भूमिका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अनेक रेकॉर्डिंग्स आलेत, मला अनेक फोन आलेत, अनेक धमके आले. आणि हे जे आहे पर्टिक्युलर, अहो मी त्या पक्षात का 20 वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला. मी 20 वर्ष नगरमध्ये दादा भाऊ जाऊन विचारा, माझी विनंती आहे, विचारा. 20 वर्ष तुमचं काम केलं. भाजपच्या विरोधात आमचा संघर्ष आहे, शिवसेनेच्या विरोधात संघर्ष आहे, आणि तुम्ही आम्हाला माणसं मारायला पाठवता. हे फळ देता तुम्ही आम्हाला. तुमचा पाठिंबा आहे त्यांना, कारण तुम्हाला फायदा भेटतो. भंडारा डोंगर जे आहे ते देहूपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुकोबाराची जीवनाचा अविभाज्य घटक आत्मात्व आहे. त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराला खेटून, एकदम खेटून, मंदिराला खेटून माझी संस्था आहे. 17 गुंठे ज्या उतार्यावर तुकोबारायांचं नाव आहे. माझं भाग्य आहे, मी समजतो की त्याच उतार्यावर तिथं तुकोबारायांनी मला जागा दिली. त्याच उतार्यावर, सातबाऱ्याच्या उतार्यावर माझं नाव आहे. माझी संत तुकाराम ज्ञानपीठ भंडारा डोंगर पुणे अशी स्वतंत्र संस्था आहे. विद्यार्थी घडवणे, सांभाळणे हे मी काम करतो, स्वतः काम करतो. ते जगजाहीर आहे. पुस्तकांचा, तुकोबारायांच्या संत वाचनाचा प्रचार प्रसार करणं. मराठीत 10 पुस्तकं लिहिली आणि इंग्रजीमध्ये एक तुकाशेज नावाचं पुस्तक, तुकोबारायांच्या क्वालिटीजवर पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हा मला बावळटकर म्हणतो, तू 10 पुस्तकं तरी तुझ्या आयुष्यात वाचली का? 10 पुस्तकाचं लेखन मी केलं. मी काय पागल माणूस आहे का? मला कळत नाही का आता हे मी बोलल्यानंतर काय होणार आहे? पोलिसांना माहिती आहे काय होणार आहे, पण मी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांचा देहू संस्थान जिथं तुकोबारायांचं मंदिर आहे, शिळा मंदिर आहे किंवा ते जे आहे, त्याचा माझा काही संबंध आहे. तिथं फक्त ती तुकोबारायांचे जे वंशज आहेत मोरे, ते सगळे ट्रस्टी, अध्यक्ष वगैरे बरोबर आहे त्यांचं, त्यांना मी सहमत आहे. पण त्यांना माझी विनंती आहे की तुकोबारायांचे अभंग तिथं बदलले गेले, त्याच्यावर पण आपण भाष्य करायला पाहिजे ना. कालवुनी विष केला अमृताचा नाश तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांच्या देखत तुकोबारायांच्या अभंगामध्ये भेसळ झाली. आताही तुमच्या देखत भेसळ झाली, तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. आपण बोलत नाही. आपण बोलावं, माझा संबंध नाही, पण आपण देहू संस्थांना माझी विनंती आहे की या जरांगे पाटलाच्या समोर ह्याची दान देगा देवा, हा अभंग बदलण्यात आला, बदलून त्याच्यावर कीर्तन करण्यात आलं. माझा आक्षेप आहे, आपणही उत्तर द्यावं. आपल्याला मान्य आहे काही, आणि मग मान्य असेल तर गाथेमध्ये ते लिहून काढा, ह्याची दान देगा देवा, मराठ्याला आरक्षण मिळावा, मराठ्याला आरक्षण मिळावं. मी ह्या मताचा आहे. आम्ही 16-18 वर्ष घातलेत, पण आम्ही गाथ्यात आणि अभंगात लिहिलं नाही. ते आम्ही आमचं स्वतंत्रपणे मांडलेलं आहे मत. ते गाथ्यात आणि अभंगात बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याचं आज सांगतो तुम्हाला. असं मी जरांगेचं असं हे डोकं असेल, मी जरांगेच्या समोर नाही. आपण नीट पाहावं. आणि जरांगे असं पाहतायत, मी जरांगेच्या ह्या बाजूला आहे. मी जरांगेंच्या सांगितलं त्यांच्या कानात, बाबा मी बारसकर महाराज, कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते. ते झोपलेले होते ना ते असे, त्यांचं तोंड कुठं होतं आपण पहा चॅनलवर सगळं, त्यांचं तोंड तिकडं होतं. मला त्यांना, आणि त्यांची ज्यावेळेस त्यावेळेस मला सांगावं लागलं त्यांना, डोळे झाकलेले होते त्यांचे. मग त्यांनी डोळे उघडले आणि मग ते बोलले. तुम्ही ऐकलं असेल त्याच रेकॉर्डिंगमध्ये एक ऐकलं असेल साहेब, ते म्हणले आलात 15 दिवसातून. एवढं तर ऐकलं असेल हो साहेब, आलात 15 दिवसातून हे तर ऐकलं असेल. हा 16 तारखेपर्यंत काही कामच नव्हतं ना अंतरावलीत. अध्यादेशमध्ये क्लिअर कट लिहिलं होतं 16 तारीख किंवा 16 तारखेच्या नंतर अध्यादेश जी आधी मसुदा आहे, अधिनियमाचा मसुदा अंमलात येईल. मग मध्ये काय काम आहे अंतरावली? आम्हाला काही कामधंदे आहेत नाही घरचे, कीर्तन येतं, प्रवचन येतं. ती एवढं तर ऐकलं असेल आपण 15 दिवसातून आलात. आपण आत्ता रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल, मनोज दादाचे प्राण वाचावं लागतील. सगळ्या गावकऱ्यांनी माफी मागितली, मला पुरावा दिला आपल्या समोर. याच्यापेक्षा काय बोलू? आणि मी नार्कोचं आवाहन केलेलं आहे जरांगे पाटला, आणि मी पण तयार आहे. आळंदी, बेंगलोर, माझी आत्ता इथं पोलीस पण येतं. पोलीस प्रशासनाला विनंती की जे कोणी असन त्यांना आपण बोलवा. 9 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे, 9 वर्षापूर्वी बोलवा, तपासणी करा. मी तपासाच्या पुढे गेलो ना. मी नार्को ब्रेन अनालिसिस आणि लाय डिटेक्टर हे माझ्या परमिशनशिवाय होत नाही. ज्याला त्याला परमिशन द्यावं लागते. मी देतो ना परमिशन, घ्या ना माझं. तुमच्या समोर घ्या. मीडिया तिलगी कसा बोलला होता,
आपले व्हिडिओ जर युट्यूबवर काढा, कसा तिलगी पोपटावानी बोलला होता, असा पोपटावानी बोलन नार्को केली तर गुन्हा का नाही दाखल केला माझ्यावर? का नाही केला? अहो मग हे काल हे मला एक सांगा, माझा असा आरोप आहे की तुम्ही हे परवा का नाही सांगितलं? मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच मी इतका वाईट ठरायला लागलो, मी इतका नालायक ठरायला लागलो की जगातले सगळे अपराध मीच केलेले आहेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर, बरं का? आधी नाही. आधी आहे का सिंगल स्टेटमेंट दाखवा, ह्याने असं केलं तिने तसं केलं. अरे कोण ब्लॅकमेलर आहे? कोणाचे पैसे कुठे गेलेत? माझ्याकडे सगळे माझ्याकडे. तुका म्हणे माझं धाडेले नाही रोपा. अहो जीव वाचवणं संतांचं काम आहे. ज्याचा जीव चाललाय, जो मृत्यूच्या याच्यामध्ये टोकापशी आहे, त्याचा जीव वाचवणे संतांचं काम आहे. नाही का नाही? तेच मी सांग, तुकाराम महाराजांचा आदेश आहे ना बाबा, आत्महत्यारा तो विषयाचा लोभी, आत्महत्या करू नये, मरण जो माझे गाढ.